हॅलो एव्हरीवन, अश्विनीच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज एक नवीन व्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर आम्ही चाललो एका ठिकाणाला, कोल्हापूर जिल्ह्यातील ते ठिकाण आहे. तुम्हाला या व्लॉग मध्ये ते पाहायला मिळणार आहे. तर सगळे रेडी झालेले आहे आम्ही. चला तर स्टे ट्यून विथ अश्विनी. चला आपण ते ठिकाण पाहूया. आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय आणि अतिशय फेमस असं अवंती वडा अँड डायनिंगमध्ये आम्ही थांबलोय. इथला वडा अतिशय फेमस आहे. आणि हे ठिकाण कुठं आहे सांगा? हे ठिकाण आहे हातकणंगलेमध्ये. हातकणंगले इथलं हे फेमस ठिकाण आहे. चला तर मग. तर आमचा वडापाव फेमस अवंती वडा आलेला आहे. आम्ही गाडीतच नाश्ता करतोय जेणेकरून आपल्याला जास्त वेळ मिळेल तिकडं जाण्यासाठी. त्यामुळं तुम्ही सुद्धा वडापाव हा ट्राय करा. अवंती वडा हातकणंगलेचा एकदम फेमस आणि टेस्टी आहे. तर चला आता आपण वडापावचा आनंद घेतो आणि चला पुढच्या ठिकाणाला लवकरच आपण पोहोचणार आहोत. जरा थांबा आमच्या साहेब. आत्ताच आम्ही रंकाळाच्या पुढे फुलेवाडी ओलांडले आणि आता बालिंगा इथून आपण फाट्यातून बहिरेश्वर या ठिकाणी जाणार आहोत. चला, इथं रस्त्याचं काम सुरू आहे. तर पुढचा व्ह्यू तुम्हाला नंतर दाखवतेस मी. बालिंगा फाटा आलेला आहे. या फाट्यातून आज जावं लागतं. असा सुंदर असा पूल आहे. त्या पुलावरून आपल्याला जायचंय. छान पाणी दिसायला लागले सगळीकडे. ग्रामीण जीवनाची सुरुवात झाली. मस्तपैकी शेळ्या बघितलंस का अद्विक? शेळ्या कसं वाटतंय तुला गावात? अद्विक कसं वाटतंय? छान वाटते. त्याला छान वाटते शेतात गावात फिरायला, है की नाही? मोबाईल पेक्षा छान ना आहे, है की नाही? छान ना? होय, आलं की आता येते थोड्या वेळात. बहिरेश्वर. आता या कमानीतून आपण आत चाललोय. बहिरेश्वर इथून आत आहे बघा. ही कमान लागत्या. या कमानीतून आपण डाव्या साईडहून आत चाललोय. गावात आतमध्ये मंदिर आहे. छोटा रस्ता आहे पण 4 व्हीलर जाऊ शकते. 300 meters turn right. मंदिर इथून सरळ आत आल्यानंतर पुन्हा एक उजवा टर्न घेतलाय आपण. कमानीपासून आत आल्यानंतर उजव्या साईडला एक टर्न घेतलाय. श्रीकृष्ण मंदिर. यानंतर आपण डाव्या साईडला इथं लिहिलंय बघा बोर्ड, श्रीकृष्ण मंदिर कडे. इकडून आपण चाललोय या रस्त्याने आत. कच्चा रस्ता आहे थोडासा, 4 व्हीलर जाऊ शकते. समोर असे डोंगर दिसत आहेत आपल्याला. कोंबड्या घालते. आता इथून डाव्या साईडला सरळ आल्यानंतर इकडं डाव्या साईडला ओळायचंय. आपल्याला इथून दिसतंय बघा ते मंदिर. आलं काय बघा? अद्विक आलं काय? आता सरळ जायचं बघ. ते मंदिर दिसायला लागले छान. तुम्ही काल गेलता हे दत्त मंदिर. हे सुरुवातीला तुम्हाला दत्त मंदिर लागतंय आणि त्यानंतर आपण मंदिराच्या कडे चाललोय. छान असं मंदिर, तलाव आहे आणि पूर्ण व्ह्यू तुम्हाला लगेच दाखवते. तर आम्ही आता बहिरेश्वरच्या श्री विष्णू मंदिर शेष नारायण मंदिरामध्ये पोहोचलेला आहे. तर गाडी आद्विकला किती आनंद झालाय समोर बघून. नाचायलाय आद्विक, नाचायलाय. समोर बघा तुम्ही, माझ्या पाठीमागं मंदिराचा व्ह्यू आहे. तुम्हाला पुन्हा आतून मंदिर आणि तिथला आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवते. तर वातावरण खूप सुंदर आहे. गार हवा वाहते सकाळचं वेळ असल्यामुळं. तर चला आपण पाहूया आतमध्ये मंदिर.
छान असा व्ह्यू दिसतोय. आतमध्ये जाण्यासाठी हे असं उभा केलेलं आहे बघा. हे तलाव आहे आणि तलावाच्या आतमध्ये हे मंदिर आहे. आणि तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूला कमळाची सगळी कमळ आहेत सगळे तलावात. सुंदर असं पाठीमागं डोंगर, नयनरम्य वातावरण आहे. चला तर आता मग आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया. तर आता आपण मंदिराचा जो पायवाट इथं केलेली आहे हे बिल्डअप आहे सगळं. तलाव असल्यामुळे इथून जाण्यासाठी आत मंदिरात हा रस्ता तयार केला आहे. तर दोन्ही साईडला आपल्याला बघा तो व्ह्यू तलाव दिसतोय. इकडे सुद्धा तलावाचं पाणी आहे आणि त्या तलावाच्या पाण्यामध्ये हे मंदिर आपल्याला दिसतंय. तर बहिरेश्वर गावामध्ये अजूनही तुम्हाला मंदिरं, खंडोबाचं मंदिर आहे, भैरवनाथाचं मंदिर आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पण हे देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि शेषनारायणाची मूर्ती आपण मंदिरामध्ये जाऊन बघणार आहोत. तर चला माझ्याबरोबर आपण आत दर्शन घेऊया. तर 8 पाकळ्यांचं कमळ ह्या तलावामध्ये मिळतंय. ते छोटे छोटे कमळाची फुलं ही मुलं विकायला इथं आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी कमळ या तलावात आहेत बघा. आणि तुम्ही या मुलांच्याकडून ते कमळ घेऊ शकताय विकत. तर सगळ्यांना हाय करा. व्लॉग होतोय म्हटल्यावर मग त्यांना पण घेऊया म्हटलं. तर छोटी छोटी मुलं ही कमळाची फुलं विकत आहेत, तुम्ही त्यांच्याकडून नक्की घ्या. तर चला आता आपण पुढे बघूया काय होते. तर आता आपण दर्शनासाठी मंदिरात चाललोय. इथलं कमळ आपण घेतलंय तलावातलं. या ठिकाणी आता आतलं दर्शन होईलच आपल्याला. सुंदर असं वातावरण आहे त्या साईडला. छान मूर्ती आहे बघा. आता आपण आतमधलं मूर्तीचं दर्शन घेऊया. सुंदर अशी मूर्ती आहे शेष नारायणाची. पाषाणामधली मूर्ती कोरीव काम बघू शकताय तुम्ही. सुंदर असं देवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. समोर अशा पादुका ठेवलेल्या आहेत. तर मूर्तीला आपण कमळ वाहूया. छान सुंदर. सर्वांनी दर्शन घ्या. नारायणा श्री नारायणा नारायण. सुंदर असं छोटंसंच मंदिर आहे. तर आपण माहिती ऐकूया. विष्णूची मूर्ती त्याच्या नाभीतून प्रकट झाले ब्रह्मदेव. विष्णू आणि महिषीचे पिंड तर वस्त्र घातले तेव्हा दिसत नाही. पाठीमागे शेष नारायण. विष्णूचे दशा अवतार आहेत. बरोबर. कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कल्की आणि बौद्ध दशावतार विष्णूचे. लक्ष्मी सेवा करते विष्णूची. काहीतरी काढते सेवा करते. खाली इथं गरुड देव आहे. बरोबर. याची काय आख्यायिका आहे ना. नाकाचा जो पुढचा भाग आहे की वेगळा आहे आणि इथं उजव्या पायाची बोट कट झाले. इथं परीस होता. परीस होता तिथं त्या ठिकाणी. बरोबर. त्याला स्पर्श झाला की ते सोनं व्हायचं. बरोबर. लोहार पुजारी होता पूर्वी. हा. ते रोज पूजा करायचा. असंच एक दिवस आलेलं लोखंडाच्या अंगठीचा इथं स्पर्श झाला. ती अंगठी सोने झाली. तिच्या लक्षात आलं की तिथं परीस आहे. मग ते रोज येताना लोखंड घेऊन यायचं, सोनं करून घेऊन जायचं. तिला हवाशी आली ते काढून न्यायचं. ते परीस काढताना गणी चंडीनं परीस दाईड उडून तळ्यात पडलाय. काय पडले? परीस तळ्यात पडलाय. तळ्यात पडला. नाक पण तसं जाऊन तळ्यात पडले. ते माणूस काढताना. हा. मी आख्यायिका ऐकली होती की इथं पायाच्या जवळ परीस होता आणि पूजा करताना त्याची सोन्याची अंगठी झाली. बरोबर. छान तलावाचं आणि विष्णूचं इथं मंदिराचं आपण दर्शन घेतलंय.
आता मंदिराचं इथं काम सुरू आहे, तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता दर्शनाला. इथं ही शिळा ठेवलेली आहे बघा, ह्याच्यावर किती छान सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. मंदिराच्या बाजूलाच ह्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. काही मूर्ती झीज झालेली आहे. तर आत्ताच आम्ही मंदिरात दर्शन घेतले, तुम्ही सुद्धा दर्शनाला नक्की या. खूप छान अशी सुंदर असं मूर्ती आहे आणि त्याचा आशीर्वाद तुम्ही घ्या शेष नारायणाचा. तर आपण मंदिरात सगळी माहिती सुद्धा त्यांच्याकडून ऐकलेली आहे. पुरातन असं मंदिर आहे आणि दशावतार ह्याच्यामध्ये दिसलेत आपल्याला पूर्ण. आणि शेष नारायणाचं हे मंदिर तुम्ही नक्की पाहायला या. आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्टे ट्यून, आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करत राहीन. कसे वाटला आजचा व्लॉग तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय.